वर्ध्यात जागतिक एआय परिषदेत काँग्रेस पक्षाने केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात राहुल गांधीच्या पोस्टरवर घोषणाबाजी करत विरोध दर्शविला गेला। भाजप प्रदेश उपाध्यक्ष रामदास तळस, जिल्हा अध्यक्ष संजय गाते तसेच महिला मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी ताठ घोषणाबाजी आणि बॅनरद्वारे आपला संदेश व्यक्त केला। भाजपकडून हा निषेध सामाजिक माध्यमांवरही प्रसिद्ध केला जात असून आंदोलनातून पक्षाच्या विचारधारेचा लोकांपर्यंत प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। काँग्रेसला देशात आता जनाधार राहिला नाही, अण्णा राहुल गांधीला जनाधार राहिला नाही। दिल्लीला याची मीटिंग असताना बाहेर देशातले लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते आणि त्या प्रतिनिधी समोर भारत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यानं केलं। परंतु जनतेला माहित आहे 2014च्या अगोदर या देशाची अर्थव्यवस्था हे 14व्या क्रमांकावर होती आणि या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर यायला लागली आणि प्रगती ना राहुल गांधीला आणि ना काँग्रेसला पाहावसं वाटत नाही, कारण त्यांच्या काळात 14वी अर्थव्यवस्था होती आणि मग देश प्रगतीची वाटचाल करत आहे। त्यामुळं देशाचा जनाधार हा काँग्रेसला नसल्यामुळं देशाच्या विरोधात बाहेर देशात देशद्रोहीचं काम काँग्रेस पक्षाने राहुल गांधी करत आहे आणि त्यांच्या ह्याच्यात आमचा हा निषेध आहे।